नमस्कार. गट क साठी बुक लिस्ट विद्यार्थ्यांकडून डिमांड करण्यात आली होती की सर आम्हाला बुक लिस्टचा एक व्हिडिओ तुम्ही प्लीज प्रोव्हाइड करा. तो व्हिडिओ आता मी आपल्या सर्वांसाठी बनवतोय. तर माझं खूप स्पष्ट मत आहे, तुम्ही अभ्यास सुरू करण्याआधी कृपया अभ्यासक्रम नक्की वाचा. आयोगाच्या साईटवरती जसाचा तसा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नाहीच भेटला तर पीडब्ल्यूच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तो तुम्हाला भेटून जाईल. सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रमाचा अभ्यास नक्की करा. अभ्यासक्रम तुम्हाला काय वाचू हे सांगत असतं. खूप इसेन्शियल आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम बघणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं. दुसरं पीवायक्यू कसं वाचू याचं योग्य उत्तर हे तुम्हाला पीवायक्यू देत असतात. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही जर गरिबी आणि बेरोजगारीवरचे प्रश्न बघितले तर जेवढे प्रश्न हे समित्यांवरती विचारले गेलेले आहेत ना, त्यापेक्षा जास्त प्रश्न हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती विचारले गेलेले आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जो रिसेंटली गट ब चा पेपर झाला त्यात सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती डायरेक्ट क्वेश्चन होता. मग जर गरिबी बेरोजगारी मला सिलेबस मध्ये दिसतंय, पण त्याच्यामध्ये जर मला समित्यांपेक्षा जास्त प्रश्न हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती दिसतात, ते मी वाचणं जास्त इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. म्हणून अभ्यासक्रम आणि मग नंतर पीवायक्यू हे तुमची पहिली पावलं असू शकतात. यानंतरचं तुमचं पाऊल आहे 5वी ते 12वीची पुस्तकं, स्टेट बोर्ड. ते पण डायरेक्ट प्रश्न आहे मित्रांनो. जा आणि चेक करा. या वर्षीच्या गट ब पूर्व परीक्षेला अर्थशास्त्र जो जीडीपी आणि जीएनपी वरचे प्रश्न आलेले आहेत ते डायरेक्ट स्टेट बोर्डात नाही, दुसरा तिसरा कोणता रेफरन्सच नाही आहे. त्यामुळे मग पहिले करण्याचं काम आहे की 5वी ते 12वीची पुस्तकं नक्की वाचा. अर्थशास्त्रासाठी 11वी आणि 12वीचंच पुस्तक आहे. वरचे तिघी विषय अगदी तुम्ही 5वी पासून त्यांचा अभ्यास व्यवस्थित केलेला गरजेचा आहे. असं चुनचुनके प्रश्न काढण्यात आलेले आहेत त्याच्यातनं. त्यामुळे मग दुसरा सोर्स हा असू शकतोय. पीडब्ल्यू न तुमच्यासाठी सगळी पुस्तकं एका ठिकाणी काढून आणलेली आहेत. जे मी तुम्हाला आता रेफरन्सेस बुक सांगतोय, रेफरन्स बुक, एज्युकेटरच्या नोट्स आणि पीवायक्यू हे एकत्र करून पीडब्ल्यू ने ऑलरेडी साधारण 22 बुक्सचा सेट तयार केलेला आहे. तुम्ही आधी तो बघा. तुम्हाला त्याच्या ज्या कॉपीज आहेत त्या अवेलेबल आहेत पीडब्ल्यू स्टोअर वरती. तुम्ही पीडब्ल्यू स्टोअरला ते चेक करा. तुम्हाला वाटलं तर मग परचेस करा. आता एखादा विद्यार्थी असू शकतोय, नाही सर आम्हाला तुम्ही सब्जेक्ट वाईजच सांगा, तर चला आता चालू करूया पहिले चालू घडामोडींपासून. याचं फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल मी तुम्हाला सांगतोय, ते म्हणजे आपल्या पीडब्ल्यूचं मासिक. तुम्ही गट क चा अभ्यास करताय, त्यामुळे गट क मध्ये काय माहितीये का मित्रांनो, तुम्हाला पेपर वाचणं बंधनकारक नाहीये, एकदमच स्पष्ट सांगतो. हा, तुम्हाला पेपरवरती होल्ड हवाय तर मग दिवसाचा अर्धा तास तुम्ही पेपरसाठी नक्की द्या, त्यापेक्षा जास्त वेळ नको. पण मग जर पीडब्ल्यूचं मासिक जे फ्रीली अवेलेबल आहे ते आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला मिळेल, त्याला दिवसाचे 4 पेजेस जरी तुम्ही वाचले, साधारण 20 दिवसात तुमच्या 80 पेजेस वाचून कंप्लीट होतील. करंट अफेअर्ससाठी तुमचा मिनिमम वेळ इन्व्हेस्ट होईल आणि मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. अर्धा तास न्यूजपेपर वाचणे आणि त्याचा पुढचा अर्धा तास आपलं मासिक वाचन, हे बेस्ट पर्याय तुमच्या सर्वांसमोर आहेत. ते तुम्ही करू शकतात आणि हे दिस इज फ्री ऑफ कॉस्ट. कुठलाही पैसा, एक नवीन रुपया सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा नाहीये. नेक्स्ट, इतिहास आम्ही सजेस्ट करू की तुम्ही अनिल कठारे आणि समाधान महाजन ही जी बुक्स आहेत ती बेस्ट आहेत, त्यांच्याकडे जा. मराठी माध्यमातूनच पीडब्ल्यू ने मस्त बुक्स तयार केलेले आहेत. सगळा इसेन्शियल क्रक्स जो हवाय पीडब्ल्यू न तो काढून ठेवलाय तुमच्यासाठी, तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा जाऊ शकता. यात 11वीचं स्टेट बोर्ड तुम्ही नक्की करा, हे आम्ही तुम्हाला नक्की सजेस्ट करू. पुढे जात असताना अर्थशास्त्र, मी आता छाती ठोकपणे सांगू शकतो की आपले क्लास त्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहेत. राज्यसेवेत आपले 10+ जसे तसे प्रश्न होते, कंबाईन मध्ये सुद्धा आपले क्लास मोर दॅन सफिशियंट आहेत. जे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतात त्या सर्वांसाठी देसले हा एक चांगला सोर्स आहे, त्यातनं तुम्ही नक्की करा. पीडब्ल्यूचे बुक्स आपल्याकडे मराठी फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये तुम्हाला रिकमेंड करतो. भूगोल सौदी, भारत आणि महाराष्ट्र दोन्हींसाठी आहे. तुम्हाला असं दिसून येईल की पूर्व आणि मुख्यमध्ये
कुठेतरी पर्यावरणाला लिंक क्वेश्चन्स आहेत. तर मग त्यासाठी तुम्ही राज्यसेवा पूर्वमध्ये पण पर्यावरण वाचतात आहेत, कंबाईन मध्ये पण वाचून घ्या. घोरपडेंचं पुस्तक हे त्यासाठी बेस्ट आहे. पीडब्ल्यूने सुद्धा स्वतःचं पुस्तक त्यासाठी काढलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा तिथे बघू शकता. राज्यशास्त्र लक्ष्मीकांत ऑल टाइम बेस्ट आहे. प्रिपरेशनसाठी तुम्ही सगळेजण तेच वापरत असाल. पीडब्ल्यूचं मराठी बुक हे सुद्धा त्यामध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेन. जनरल सायन्स या विषयाचे फॅकल्टीज आपल्याकडे शिकवतात, अनिल कोलते सर, आणि त्यांचं बुक कॉम्पिटेटिव्ह सायन्स हे ऑल टाइम बेस्ट आहे. तुम्ही त्यांच्या बुकसाठी पुढे जाऊ शकता आहात. आता यानंतर विषय येतोय तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा. मित्रांनो, पर्सनली मी सांगेल की टिप्स अँड ट्रिक्स याच्यामध्ये जरा कमीच चालतात. टिप्स अँड ट्रिक्स कमी चालतात म्हणजे ज्यानं ट्रिक तयार केलेली आहे त्यालाच ती ट्रिक वापरता येते. दुसऱ्यानं जर समजा त्या ट्रिकचा वापर केला तरच ती ट्रिक वापरता येते. कंबाईनचा मेजर प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. जर तुमची प्रॅक्टिस असेल तरच हे बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे प्रश्न सुटू शकतील, अन्यथा ते सुटूच शकत नाही. त्यामुळे तुमच्या डेली टाइम टेबल मध्ये जर तुम्ही 1 तास बुद्धिमत्ता अंकगणिताला द्याल तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि यासाठी पहिलं प्राईम मटेरियल आहे ते म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हे तुम्ही आधी व्यवस्थित करा. जेव्हापासून मिळतील तेव्हापासूनचे करा. आधी हे करा आणि मग नंतर तुम्ही बुक्स वरती शिफ्ट व्हा. तुम्हाला कळेल की मी काय केलं पाहिजे आणि मी काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे. अभिनव प्रकाशनाचं एक बुक आणि पूर्वी आलेले प्रश्न हे वारंवार अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आता यामध्ये अजून मराठी आणि इंग्लिश, ऑफकोर्स मराठीसाठी मोरा वाळंबे आहे आणि इंग्रजीसाठी तुम्ही पीडब्ल्यूचे बुक्स जे ते डायरेक्ट फॉलो करू शकता आहात. या व्यतिरिक्त पीडब्ल्यू वरती आपले खूप सारे कोर्सेस हे फ्री फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. पीडब्ल्यू वरती साधन नावाची बॅच आहे, त्यात आम्ही तुम्हाला फ्री मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे. कृपया ते सुद्धा सर्वांनी नक्की बघा असं मी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करेल. यासाठी माझ्या टी शर्ट वरती दिलेला पीडब्ल्यूचा लोगो बघा, ते ऍप डाउनलोड करा, त्यात लॉग इन करा. तुमचं लॉग इन झालं रे झालं की त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं गोल निवडायचंय, जे की ओनली IAS UPSC, त्यात स्टेट PSC आहे. स्टेट PSC मधलं आपलं MPSC आहे. त्या MPSC मध्ये जर तुम्ही फ्री बॅच सर्च कराल तर त्यात तुम्हाला आपली साधन नावाची बॅच भेटेल. त्यात आम्ही आमचं मटेरियल फ्रीली टाकून ठेवलेलं आहे, ते एकदा जरा चेक करा. पीडब्ल्यू स्टोअर वरती आमचे बुक्स पण टाकलेले आहेत, त्याचे काही नमुने डेमो सुद्धा टाकून ठेवलेले आहेत. वाटलं तर त्यातनं तुम्ही मटेरियल नक्की परचेस करा. तुम्हा सर्वांना तुमच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.